सर्वप्रथम नवबुद्धाय, जय भीम सर्वांना। आज आपण एका अशा महापुरुषाची, अशा महामानवाची जयंती साजरी करत आहोत की त्यांच्याबद्दल किती बोलावं। ज्या महापुरुषाला संपूर्ण जगाने अभिवादन केलं, नमन केलं, ज्या महापुरुषाचा रेकॉर्ड आत्तापर्यंत कोण मोडू शकलेलं नाही, ज्यांच्या नावावरती एक नाही दोन नाही तब्बल 32 डिग्र्या त्यांनी घेतलेली आहे, असे भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत, समाजशास्त्रज्ञ आहेत, मानववंशशास्त्रज्ञ आहेत, विधिज्ञ किंवा अर्थशास्त्रज्ञ, भारतीय चलनाला एक स्थान मिळवून देणारे असे महामानव परमपूज्य डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाला सर्वप्रथम नमन करून मी माझे त्यांच्याबद्दलचं एक मनोगत छोटंसं व्यक्त करते। इसवी सन 1891 साली डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म महू या गावी झाला। त्यांचे वडील सैन्यात सुभेदार होते। त्यांचं नाव रामजी सकपाळ। तर त्यांच्या नावाचा इतिहास बऱ्याच जणांना माहिती असेल। तर त्यांचं आडनाव जे सकपाळ होतं ते बदलण्याचं काम त्यांचे एक शिक्षक होते, त्यांनी केलेलं होतं आणि तेव्हापासून ते आंबेडकर असं आपल्याला माहिती आहे। तर आंबेडकरांबद्दल जर बोलायचं असेल तर अशा मुलाला ज्याने जन्मापासून जात व्यवस्था पाहिलेली आहे, जात व्यवस्थेतून होणारी पिळवणूक ती त्यांनी पाहिलेली आहे, ज्यांना पाण्याच्या थेंबालाही स्पर्श करायचा अधिकार नव्हता, शिक्षण घेणं तर दूरच, घरात पोटाला खायला अन्न नसायचं। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांची अशी तीव्र इच्छा होती की बाबासाहेबांनी शिकलं पाहिजे, कारण जाती व्यवस्थेच्या चटका त्यांनाही मिळालेल्या होत्या। मग त्यांचीही ही धारणा होती की बाबासाहेब आंबेडकर ज्यांना एवढं उत्तम बुद्धिमत्ता त्यांना जन्मतः मिळालेली होती, ते जर शिकले तर ते समाजाचा उद्धार करू शकते। आणि म्हणून रामजी सकपाळांनी सुद्धा खूप हाल अपेष्टा सोसल्या, मोलमजुरी केली, कारण सुभेदाराची नोकरी त्यांची गेली होती। त्याच्यानंतर जात व्यवस्था आपल्याकडे आहेच। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास अतिशय खडतर होता, कारण तो काळ होता ब्रिटिशांचा, तो काळ होता जाती व्यवस्थेचा। कारण आपला हा देश आज संविधानावर चालतोय, आज राज्यघटनेवरती चालतो, पण त्यावेळेला आपला हा देश फक्त जाती व्यवस्थेवरती चालत होता। तर अशा घरात जन्माला आलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जिथे ज्या जातीत पाण्याच्या थेंबालाही स्पर्श करायचा अधिकार नव्हता, विहिरीतून स्वतःच्या हाताने पाणी काढणं तर दूरच, ज्या जातीमध्ये शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, अशा वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे वडील होते सुभेदार रामजी सकपाळ, त्यांची अशी इच्छा होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जन्मतः अतिशय बुद्धिमत्ता घेऊन जन्माला आलेलं हे बाळ, हे माझं बाळ समाजाचा उद्धार करू शकतं। म्हणून त्यांची इच्छा होती की बाबासाहेबांनी खूप शिकलं पाहिजे। तर त्यासाठी पर्यायी त्यांची सुभेदाराची नोकरी गेल्याच्या नंतर त्यांनी मोलमजुरी केली, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाळेत दाखला देण्यासाठी अतिशय प्रयत्न केला आणि शेवटी जिद्दीने त्यांना शाळेत दाखल केलं। पण झालं असं की शाळेत दाखला तर मिळाला, पण शाळेत बसायला त्यांना जागा नव्हती। तुम्ही विचार करू शकता की शाळा चालू आहे, सगळा वर्ग भरलेला आहे, पण एक मुलगा शाळेच्या वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेतो, काय परिस्थिती असेल मित्रांनो, तुम्ही विचार करा। त्यावेळेसची जी जीवन व्यवस्था होती किंवा जाती व्यवस्था होती, काय वाटलं असेल, म्हणजे वेळोवेळी तुम्ही गुलाम आहात याची जाणीव होती, वेळोवेळी तुमच्यावरती किती अन्याय होतो, तुमचा पदोपदी अपमान केला जातो, म्हणजे तुम्हाला स्पर्श केल्याने सुद्धा माणसाला माणसाचा बाट होत होता। जिथे जनावरं चालत होती पण माणूस चालत नव्हता, अशा काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झालेला होता। मित्रांनो, तुम्ही विचार करा की अन्याय, अत्याचार, गुलामगिरी ही सगळी बंधनं असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हार मानली नाही। कालांतराने वडिलांचंही निधन झालं,
त्यांची आई तर त्यांच्या बालपणीच देवाघरी गेलेले होते. अशा वेळेला त्यांना एक गोष्ट कळली होती की हा अत्याचार, हा अन्याय आणि ही जी जाती व्यवस्थेची ही जी बंधनं आहेत, ही तेव्हाच मी मोकळी करू शकेन जेव्हा मी शिक्षण घेईन, जेव्हा मी उच्च शिक्षित होईन, तेव्हाच मी ह्या जाती व्यवस्थेला आव्हान देऊ शकतो. बंधूंनो आणि भगिनींनो, मी असीम त्याग यासाठी म्हणते की इथं घरात खायला अन्न नव्हतं, पोटाची खळगी भरणं अशक्य होतं. अशा वेळेला उच्च शिक्षण आणि तेही परदेशात जाऊन घेणं, आपण आजही तो विचार नाही करू शकत. आजही आपण बँकेचा लोन किंवा कोणतरी आपल्याला गॉडफादर मिळतो का याची वाट बघतो. पण त्यांनी त्यावेळेला स्वप्न बघितलं होतं की मला माझ्यासाठी नाही, माझ्या घरात काय कमी पडते त्यासाठी नाही, मला समाजासाठी, माझा हा जो शोषित समाज आहे त्याच्या उद्धारासाठी जर मी नाही केलं तर याच्या पुढे कधीच होणार नाही. म्हणून त्यांनी जिद्द बांधली होती की शिक्षण तर मी घेणारच. आणि त्यावेळेला आपण एका व्यक्तीला या बाबतीत विसरून चालणार नाही, ते म्हणजे माता रमाई, ज्या त्यांच्या पत्नी होत्या. तुम्ही विचार करू शकत नाही मित्रांनो, आजकाल लग्न होतं, नवरा बायको एकमेकांशी पटत नाही, लगेच बाजूला होण्याचा विचार करतात वगैरे सगळं. पण माता रमाई त्यांनी बाबासाहेबांच्या ह्या विचाराला साथ दिली की जर बाबासाहेब शिकतील तर समाजाचा उद्धार होईल. घर तर सगळंच जपतात, त्यांनी इकडे मोलमजुरी केली, वेळेला उपाशी राहिल्या, गौऱ्या विकून पोट भरलं, पण त्यातला पै आणि पै वाचवून त्या परदेशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाठवायचा विचार करा. माता रमाईचं योगदान किती मोठं असेल, किती मोलाचं असेल की बाबासाहेब परदेशात शिकत होते पण त्या इकडे काबाड कष्ट करून पैशाला पैसा जोडून बाबासाहेबांना पाठवायचे. तर मित्रांनो, हे जे मी सांगते ना, हे आत्ताच्या पिढीने सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं, त्यामध्ये त्यांना मोलाचं सहकार्य मिळालं, ते म्हणजे छत्रपती शाहू महाराज. कारण त्यांनाही जाती व्यवस्थेचा फटका बसलेला होता. जर तुम्ही शाहू महाराज यांचं चरित्र वाचाल तर त्यांनाही ही जाती व्यवस्था नको होती. म्हणून डॉक्टर बाबासाहेबांच्या शिक्षणाला त्यांनी स्कॉलरशिप सुरू केली. तर कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या मॅनेजमेंटने असा विचार केला की आत्तापर्यंत त्या विद्यापीठातून जेवढी मुलं उत्तीर्ण झालेली आहेत स्कॉलर, त्यांची एक यादी बनवायची आणि त्यांना सन्मानित करायचं. तर मित्रांनो, आता त्यांनी यादी काढली, त्याच्यामध्ये 40 विद्यार्थी सिलेक्ट झाले. त्या 40 विद्यार्थ्यांमध्ये मला सांगताना अभिमान वाटेल आणि तुम्हाला ऐकतानाही अभिमान वाटेल. या 40 विद्यार्थ्यांमध्ये भारताचं एक असं नाव होतं, ते म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. आणि त्यांचं स्थान होतं हे पहिल्या क्रमांकावरती, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या कोलंबिया युनिव्हर्सिटीचे आजपर्यंतचे सगळ्यात हुशार विद्यार्थी म्हणून गौरवण्यात आलं. आणि प्रामुख्याने मला याच्यामध्ये हा मुद्दा बोलावा असं वाटतो की त्यांच्या नावापुढे कुठली जात लिहिली नव्हती, त्यांच्या नावापुढे भारतीय असा उल्लेख केला होता. बोलायचा मुद्दा असा आहे की बंधूंनो, भगिनींनो, पूर्ण जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातीमुळे कोण ओळखत नव्हतं. त्यांना त्यांच्या कर्तृत्वामुळे, त्यांच्या हुशारीमुळे आणि त्यांच्या अभ्यासू प्रवृत्तीमुळे, त्यांच्या त्यागामुळे सगळं जग त्यांना अभिवादन करत होतं. हा मुद्दा लक्षात ठेवा मित्रांनो. आपण काय करतो मित्रांनो, आपण जे महापुरुष आहेत त्यांना आपण जातीपातीमध्ये वाटलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज कोणाचे? मराठ्यांचे, का तर मराठा समाजात जन्माला आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणाचे? तर दलितांचे, कारण ते दलित समाजात जन्माला आला. पण मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, जे हा व्हिडिओ बघताय, तुम्हाला मला एक सांगायचं आहे, हे जे महापुरुष जन्माला आले ते जात बघून जन्माला आले नाहीत, पण ते जे जन्माला आले त्यांनी एका जाती धर्मासाठी नाही, तर संपूर्ण हिंदुस्थानात राहणाऱ्या नागरिकांसाठी, जनतेसाठी त्यांनी हा लढा दिलेला आहे. महाराजांनी सुद्धा फक्त जात धर्म बघून नाही, त्यांच्या मावळ्यांमध्ये 18 पगड जातीच्या लोकांचा समावेश होता, हे लक्षात घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिली मित्रांनो, शिक्षण दलितांच्या उद्धारासाठी जरी घेतलं असेल तरी त्याच्यामध्ये उद्धार कुणाकुणाचा झालाय. जी राज्यघटना, ती कधी वेळ मिळाला तर वाचून बघा. जी राज्यघटना लिहिली त्याच्यामध्ये आज जो आपला देश चाललेला आहे ना, तो त्या राज्यघटनेवरती चाललेला आहे.
प्रामुख्याने मी स्त्रियांना म्हणेन, स्त्रियांसाठी काय केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, आणि हे फक्त मी मेन्शन करेन ह्याच्यामध्ये, हे फक्त एका जातीसाठी मर्यादित त्यांनी कायदा लिहिलेला नाहीये. स्त्रियांसाठी त्यांनी काय केलं, जे गरोदरपणामध्ये 6 महिन्याची हक्काची रजा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिलेली आहे. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार, स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचा हक्काचा अधिकार. जर पुरुषांचं पहिलं लग्न झालेलं आहे आणि त्यांनी जर दुसरं लग्न केलं तर स्त्रियांना त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये समान वाटा मागण्याचा अधिकार सुद्धा मैत्रिणींनो हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. शिक्षणाचा अधिकार महत्वाचा. आज आपण म्हणतो ना की अरे आम्ही खूप शिकलेलो आहोत, आम्ही पायलट आहे, आम्ही इंजिनियर आहे, आम्ही पॉलिटिक्समध्ये आहे, किंवा असे ज्या मोठ्या हुद्द्यावरती गेलेल्या ज्या स्त्रिया आहेत, विशेषतः त्यांना मी सांगेन, आज जे आपण खांद्याला खांदा लावून बरोबरीच्या वाता करतो ना, ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फुलेंचे विचार आपल्या संविधानामध्ये आणले आणि महिलांना बरोबरीचा हक्क दिला. हे कुठल्या एका जातीपुरता मर्यादित नव्हतं. ते कायदेमंत्री होते. ते कायदेमंत्री असताना त्यांनी स्त्रियांसाठी हिंदू कोड बिल आणला होता. आणि मला वाटतंय की आता तुम्ही जे राजकारण बघताय, समाजकारण बघताय, एकमेव मला असं वाटतं की पहिले आणि शेवटचे असे मंत्री असतील ज्यांनी स्त्रियांच्या न्याय आणि हक्कासाठी ते बिल जेव्हा मंजूर झालं नाही विधिमंडळात, संसदेत, त्यावेळेला त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सुद्धा दिलेला आहे. मैत्रिणींनो, हे लक्षात घ्या. असे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खडतर प्रवास आहे, असीम त्याग आहे. त्यांच्या विचारांची बरोबरी आपण करू शकत नाही. त्यांना माहिती होतं की माझ्याकडे पुस्तक नाहीये, कोणाकडे तरी त्यांच्या मित्रांकडनं पुस्तके घ्यायची, पुन्हा मिळणार नाही म्हणून ते पान वाचून काढायचे. असा एकही व्यक्ती नसेल. आपण आपल्यासाठी घरं बांधतो, बंधूंना आपल्यासाठी आपण बंगले बांधतो, घरं बांधतो, टॉवर बांधतो, बिल्डिंग बांधतो, पण असा एकमेव नेता, असा एकमेव व्यक्ती जो पहिला आणि शेवटचा असेल ज्यांनी पुस्तकांसाठी घर बांधलं. आपण रिझर्वेशनवरती बोलतो, चला आपण आरक्षणावरती येऊया, कारण आता खूप सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आरक्षण चुकीचं आहे किंवा रिझर्वेशन फक्त खालच्या जातीला मिळालेलं आहे, ह्या रिझर्वेशनवरती आपण सगळेच बोलताना दिसतो मित्रांनो. पण तुम्हाला माहिती आहे का, आज जो लढा चाललाय रिझर्वेशनवरती, आपण बातम्यांमध्ये वाचतो, मराठा आरक्षण किंवा ओबीसी म्हणते आम्ही नाही देत, धनगर तिकडे आरक्षणासाठी बोलतायत. तुम्ही हा मुद्दा लक्षात घ्या की बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त दलितांना रिझर्वेशन दिलेलं नाही आहे. बंधूंनो, भगिनींनो, सगळ्यात जास्त टक्केवारी जर रिझर्वेशनची आहे ना, जर तुम्ही बघा गुगलवरती तर सगळंच येतं, आजकाल विकिपीडियावरती सगळ्यात जास्त टक्के रिझर्वेशन जर कोणाला असेल तर ते ओबीसी समाजाला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा हे संविधान लिहिलं, आज बराच प्रयत्न चालू आहे संविधान बदलण्याचा, पण ते शक्य नसल्यामुळे काही ना काही कारणाने एक मुद्दे ते खोडून टाकण्याचा प्रयत्न सुद्धा चालू आहे मित्रांनो. म्हणून हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचं एक त्यावेळेला जेव्हा त्यांनी संविधान, राज्यघटना जेव्हा ती सुपूर्द केली होती, त्यावेळेला त्यांचं स्वतःच एक विधान होतं की ही राज्यघटना आहे, योग्य व्यक्तीच्या हातात गेले तर हे राष्ट्र, महाराष्ट्र म्हणजे महान देश बनल्याशिवाय राहणार नाही, पण जर चुकीच्या हातात गेलं तर त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. दुसरी गोष्ट मी सांगेन मित्रांनो, बंधूंनो, भगिनींनो, की मी स्वतः राज्यघटना रोज एक चॅप्टर वाचते, कारण आपल्याला ते माहिती असलं पाहिजे. संपूर्ण जगामध्ये जेव्हा ब्रिटिश इथून जाणार होते तर त्यांची अट होती की तुम्ही पहिली ह्या देशाला राज्यघटना द्या, तोपर्यंत आमचे जे कायदे तेच इथे चालणार आहेत. तर त्यासाठी बंधूंनो, बाबासाहेब आंबेडकरांना त्या समितीवर घ्यायला कोणीही तयार नव्हतं. ते एवढे हुशार होते, एवढे म्हणजे संपूर्ण जगामध्ये त्यांच्या हुशारीचा डंका वाजला होता, पण त्यांना त्या समितीमध्ये सदस्य म्हणून घ्यायला सुद्धा कोणी तयार नव्हतं. मग त्यासाठी त्यांना काय करावं लागलं, त्यांना त्यावेळेला इलेक्शन लढायला लागलं. आणि ब्रिटिशांची अट होती की जर तुम्ही राज्यघटना बनवणार असाल तर त्या समितीवरती जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील तरच आम्ही तुम्हाला राज्यघटना बनवायला आम्ही तुम्हाला होकार देऊ, नाही तर तुमचा देश हा आमच्याच कायद्यावरती चालणार.
आणि ही अट घातल्यामुळे नाईलाजाने त्यावेळेसच्या मंत्रिमंडळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या घटनेवर घ्यावं लागलं. बऱ्याच जणांनी अर्ध्यामध्ये माघार घेतली. बरेच जण जे सदस्य होते ते बाहेरच्या देशात जाऊन सेटल झाले, ते पुन्हा भारतात आले नाही. काही होते त्यांचा मृत्यू झाला. आणि अशा वेळेला संपूर्ण राज्यघटनेची जबाबदारी आली ते फक्त एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती. हे सांगण्याचं कारण असं आहे की बरेच जण असे म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब तर फक्त अध्यक्ष होते, त्यांनी थोडीच ही घटना लिहिली. ही राज्यघटना तयार व्हायला मित्रांनो 2 वर्ष 11 महिने आणि काही दिवस लागलेले आहेत. तर जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या घटना समितीचे अध्यक्ष नसते आणि हा घटना लिहिण्याचा अधिकार जर त्यांना मिळाला नसता, तर मित्रांनो विचार करा की आपली ही घटना कशी असते. उच्चवर्णीय वरती असते, पुन्हा तीच जात व्यवस्था, खालचे धर्म खाली असते, पुन्हा तेच जातीभेद, पुन्हा तोच पाण्यासाठीचा लढा, पुन्हा तोच माणसाने माणसाला शिवल्याचा बाट, विटाळ होणं, हेच विषय पुन्हा परत झाले असते. तर आपल्याला जे आपण बहुजन समाज आहोत, बहुजन समाज म्हणजे फक्त एकच नाही म्हणत मित्रांनो, मी दलित समाज फक्त मी बोलत नाही, मी जेवढे बहुजन आहेत संपूर्ण समाजाने, याच्यामध्ये मराठा समाज सुद्धा आला, संपूर्ण समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ऋणी राहायला हवंय. कारण त्यांनी अशा प्रकारे ही राज्यघटना लिहिलेली आहे की त्यांचं म्हणणं असं होतं की ह्या देशातला गरीबातला गरीब माणसापर्यंत एक व्यवस्था पोचली पाहिजे. या देशाला एकसंघ बनवण्यासाठी जी राज्यघटना त्यांनी बनवली, त्या राज्यघटनेचा आज जगामध्ये नंबर 1 ची राज्यघटना आहे ती आपल्या देशाची आहे. आपली ही राज्यघटना कुठल्याही जातीवर आधारित नाहीये. सर्व धर्म समभाव हे आपलं ब्रीद वाक्य आहे. सगळ्या धर्मापर्यंत आपल्याकडे धर्मावरती आपण डिवाइड झालेलो नाहीये. आज आपण बघा, आपण सगळीकडे जातो, आपल्याला कोण असं म्हणत नाहीये की अरे तुझ्यापासून आम्हाला वाट होतं तू लांब जा बाबा, तू इथे पाणी प्यायचं नाही, तू माझ्या बिल्डिंगमध्ये घर कसं घेतलं, तू माझ्या परिसरात राहायला कसं आलं, असं कोणीही बोलत नाही. याचं कारण राज्यघटना आपल्याला समानतेचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे कितीही बिर्ला, अंबानी, अदानी कोणीही असेल किंवा आपण एक ठिकाणी जाऊ शकतो. श्रीमंतातला श्रीमंत, गरीबातला गरीब, उच्चवर्णीय असेल, खालच्या वर्गातला असेल, आपण सगळे काय झालो, एका समान पातळीवर आलेलो आहोत. ही खूप मोठी गोष्ट आपल्याला ह्या राज्यघटनेमुळे मिळालेली आहे, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे, ज्या घटना समितीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते. हे मुद्दाम मेन्शन करावंसं वाटतं मला. कारण त्यावेळेचे त्यांचे विजन, म्हणजे विचार करा मित्रांनो, आज त्यांना किती वर्ष झालेले जन्माला येऊन, काही वर्षांनी मला वाटते 150 वर्ष पूर्ण होतील. पण त्यावेळेला त्यांचे विचार बघा, त्यावेळेला त्यांनी कशावरती बोललेले आहेत. ते सौर ऊर्जेवरती त्यांनी बोललेले आहेत, ते शेतकऱ्यांच्या हितासाठी पाटबंधारे योजना, नद्या जोडण्याची योजना कशी असावी, हे त्यावेळेला त्यांचे ते संकल्पना आहे. जे भाकरा, नांगल वगैरे धरण्याची आपण वार्ता करतो ना, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना आहे. जे आपण रिझर्व्ह बँकेची जी स्थापना झाली, सगळ्यांना माहिती असेल, म्हणजे मला असं वाटतं मीच बऱ्याच व्हिडिओमध्ये बोललेली आहे, बरेच जे महाविचारवंत आहेत तेही आपल्या व्हिडिओमध्ये बोलतात. जी भारताला रिझर्व्ह बँक मिळाली ती कोणामुळे मिळाली? जी आर्थिक चालना मी मगाशी म्हटलं माझ्या व्हिडिओमध्ये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ होते 2. त्यातला एक महत्त्वाचा ग्रंथ जो आहे तो प्रॉब्लेम ऑफ प्रूफी, त्या ग्रंथाच्या आधारावरती आपले रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल रोजी झाली. म्हणजे केवढं मोठं योगदान आहे तुम्ही विचार करा. एक असा व्यक्ती ज्याला शाळेत वर्गात बसायला जागा नव्हती, ज्यांना शाळेमध्ये तहान लागली तर पाणी पियायचा अधिकार नव्हता, एक असा मुलगा ह्या देशाची राज्यघटना लिहितो. केवढी ही जिद्द आहे, केवढा हा त्याग आहे, केवढा बलिदान आहे की ज्यांनी आपल्या परिवाराकडे लक्ष दिलं नाही, पण त्यांनी समाजासाठी किंबहुना भारतासाठी त्यांनी जे योगदान दिलेलं आहे ना, ते मला नाही वाटत की अजून कोणाचं असेल. कारण बरेच स्वातंत्र्यवीर आपल्याकडे होऊन गेले, पण त्यांच्यात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये एक फरक आहे.
की त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार होता. बंधूंनो, भगिनींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माणूस होऊन जगण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे योगदान आहे ना, ते कित्येक पटीने जास्त आहे. आजही वेळ गेलेली नाही. मी राज्य सरकारलाही या बाबतीत बोलेन, किंवा जे मंत्री, जे नेते, किंवा जे सर्वसामान्य जनता हा माझा व्हिडिओ बघते, सर्वांना मी सांगेन, एकदा जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचा. कारण वाचल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की त्या माणसाचं योगदान काय आहे.